नमस्कार, मी जानवी पाटील। मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस किटवर शिकवणार आहे। ओके, स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी एक्सप्लेन करणार आहे आणि बघणार आहे त्याचा आन्सर काय येतं। ओके, 1 डिजिटने 2 डिजिटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, कालच्या लेक्चरमध्ये पण मी मल्टिप्लिकेशनच तुम्हाला शिकवलं होतं। तो जर लेक्चर तुम्ही अटेंड नसेल केलेला तर नक्की तो लेक्चर तुम्ही अटेंड करा, म्हणजे पुढचे मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल शिकायला तुम्हाला खूप इझी जातील। ओके, मग आपण हे एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप आपल्या अबॅकस किटवर सॉल्व्ह करून बघूया आणि बघूया त्याचं आन्सर काय येते। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3 × 55 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 3 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। कुठल्या या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, म्हणजेच आपल्याला 3 चा टेबल 5 पर्यंत बोलायचं आहे। 3 5 चा किती येतात, तर 3 5 चा 15, मग 15 आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचं आहे। 15 आणि 50। ओके, 15 आपण ऍड केलेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 3 5 चा किती येतात, तर 15। रिपीट आपल्याला 15 ऍड करायचे आहे। याच रॉडवर आपल्याला 10 ऍड करायचे आहे आणि या रॉडवर आपल्याला 5 ऍड करायचे आहे। ओके, आन्सर आलेला आहे आपलं। आन्सर काय आहे आपलं 165 हे आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर। ओके, फर्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला खूप इझी मेथडने सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे। असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3 × 26 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 3 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 3 2 चा किती येतात, तर 3 2 चा 6। मी कालच सांगितलेलं होतं, कालच्याच लेक्चरमध्ये आपल्याला झालं होतं का 1 डिजिट नंबर असेल तर आपल्या अबॅकस किटवर 1 डिजिट ऍड होत नाही, त्याच्या आधी आपल्याला 0 लावायचा असतो 1 डिजिट नंबर असेल तर। ओके, तर 3 2 चा 6, मग 6 पण 1 डिजिट नंबर आहे, म्हणून या रॉडवर आपल्याला 0 लावायचं आहे आणि या रॉडवर आपल्याला 6 ऍड करायचे आहेत। 0 6 आपले ऍड झालेले आहेत। आता आपल्याला या 3 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 3 6 चा किती येतात, तर 3 6 चा 18, मग 18 आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचे आहे। ओके, हे 10 या रॉडवर आपल्याला 10 ऍड करायचे आहेत आणि या रॉडवर आपल्याला 8 ऍड करायचे आहेत। 8 आपण ऍड केलेले आहेत, 8 आपले ऍड झालेले आहेत। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपलं 78 आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। ओके, अबॅकस क्लिअर आहे आपलं। असं आपण नेक्स्ट एक्झाम्पल आता सॉल्व्ह करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं 3 × 92 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 3 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 3 9 चा किती येतात, तर 3 9 चा 27, मग 27 आपण आपल्या अबॅकस किटवर ऍड करूया। 27 आपले ऍड झालेले आहेत। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 3 2 चा किती येतात, तर 3 2 चा 6, मग 6 पण 1 डिजिट नंबर आहे, म्हणून या रॉडवर आपल्याला 6 न ऍड करता इथे आपल्याला 0 ऍड करायचा आहे, या रॉडवर 6 ऍड करायचे आहे। ओके, 6 आपले ऍड झालेले आहे। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर किती आहे आपलं 276 हे आपलं आन्सर आहे। आन्सर आपण आपल्या अबॅकस किटवर ऍड करून घेऊया। आन्सर आपल्याला ऍड झालेला आहे। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, आपली तिन्ही एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्या अबॅकस किटवर सॉल्व्ह करून दाखवलेली आहे। सगळे एक्झाम्पल मी स्टेप बाय स्टेप आणि खूप इझी मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेली आहेत। 1 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे। मग तुम्ही नक्की व्हिडिओ बघितली असेल तर हेच एक्झाम्पल तुम्ही तुमच्या अबॅकस किटवर नक्की सॉल्व्ह करून बघा आणि बघा त्याचं आन्सर काय येतं ते। ओके, मग आजची सगळे एक्झाम्पल झालेली आहेत। मग अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला।